गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. गुड मॉर्निंग सर. आज आपण एक नवीन भाषा शिकणार आहोत जिचं नाव आहे जर्मन भाषा. काय आहे? जर्मन भाषा. मला सांगा बरं, इंग्रजीमध्ये किती अल्फाबेट्स असतात? 26. बरोबर. तसेच जर्मन भाषेमध्ये काही अल्फाबेट्स आहेत. हे अल्फाबेट्स कसे उच्चारण करायचे ते आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला आवडेल का नवीन भाषा शिकायला? हो. चला तर मग आपण हे नवीन अल्फाबेट्स कसे उच्चारण करायचे ते पाहूया. चला. आ बे बे से से डे डे ए एफ एफ गे गे हा हा ई ई यॉट यॉट खा खा एल एल एम एम एन एन ओ ओ पे पे खू खू एर एन एस एस टे ते ऊ ऊ फाऊ फाऊ वे वे एक्स एक्स इप्सिलॉन इप्सिलॉन सेट. सेट. हे 26 अक्षर आपण पाहिले. बरोबर. हो. आता या 26 अक्षरांबरोबरच इतर 4 अक्षरे या जर्मन भाषेच्या वर्णमालेमध्ये आहेत. ते 4 अक्षर कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. हे आहे ए. ए वर 2 टिंब आहेत. बरोबर दिसतात तुम्हाला? हो. या 2 टिंबांना काय म्हणतात? उमलाउट. काय म्हणतात? उमलाउट. तर याचं उच्चारण कसं करायचं ते आपण पाहूया. ऐ आय यो यो यू यू स स ऐ आय यो यो यू यू स. स. समजलं का तुम्हाला आता उच्चारण कसं करायचं ते? हो. परत एकदा पाहूया आपण कसं उच्चारण करायचंय. आवडेल का तुम्हाला पाहायला? हो. तर चला मग माझ्यासोबत म्हणूया. आ बे बे से से डे डे ए एफ एफ गे गे हा हा ई ई यॉट यॉट खा खा एल एल एम एम एन एन ओ ओ पे पे खू खू एर एफ एस एस टे टे ऊ ऊ फाऊ फाऊ वे वे एक्स एक्स इप्सिलॉन इप्सिलॉन सेट सेट आय आय यो यो यू यू स. स. हे बघा, हे आपण 30 अल्फाबेट्स जर्मन भाषेचे पाहिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल काही काही अक्षरांचे उच्चारण इंग्रजीच्या अल्फाबेट सारखेच आहेत, परंतु काही अक्षरांचे उच्चारण हे थोडे वेगळे. ते कोणते आहेत पाहूया. याच्यामध्ये आहे बघा जे. जेचं या ठिकाणी उच्चारण आहे यॉट. काय आहे? यॉट. त्याच पद्धतीनं दुसरा आहे केचं उच्चारण काय आहे? खा. काय आहे? खा. त्यानंतर क्यूचं उच्चारण काय आहे? खू. काय आहे? खू. आरचं काय आहे? एर. काय आहे? एर. त्यानंतर एक्सचं काय आहे? इक्स. काय आहे? इक्स. झेडचं काय आहे? सेट. झेडचं काय आहे? सेट. आणि व्हीचं काय आहे? फाऊ. व्हीचं काय आहे? फाऊ. तर मित्रहो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.